एक खास रिपोर्ट सुरुवातीला आहे। उमेदवारी वाटपापासून ते माघारीपर्यंत राज्यभरामध्ये भाजपमध्ये मोठा ड्रामा आणि नाराजी नाट्य पाहायला मिळालं। मात्र भाजपचे नेते उमेदवारी मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराला धमकी देत असल्याचा आरोप एका अपक्ष उमेदवारानंच केलाय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवारानं बन यांच्यासमोरच आक्रमक होत गंभीर आरोप केलेत। नेमकं घडलंय काय मानखुर्दमध्ये पाहूयात। अपक्ष उमेदवाराला भाजप नेत्याची धमकी। नवनाथ बन यांच्या विरोधातील लालूभाई आक्रमक। नवनाथ बन समोरच लालूभाईंचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप। सर किरीट सोमैया, मनोज कोटक साहब, अमित साठम साहब को मिला, रात को मेरे को 12 बजे उठा के लेके गए डीसीपी ज्वाइंट सीपी से। नहीं सर, बिल्कुल नहीं, हमारे बच्चे हैं, ये लो मर्डर करवा दो, हमारे 4 परिवार हैं हम लोग। हे आहेत भाजपचे माध्यम प्रमुख आणि मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक 135 मधले उमेदवार नवनाथ बन आणि हे आहेत बन यांच्या विरोधातले अपक्ष उमेदवार लालूभाई वर्मा। वर्मा यांनी नवनाथ बन यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलाय। उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्यावर प्रचंड दबाव टाकला, जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला। त्याचं झालं असं की नवनाथ बन हे प्रचाराच्या दरम्यान आपल्या विरोधातील अपक्ष उमेदवार लालूभाई वर्मा यांच्या कार्यालयात सहजपणे गेले। मात्र लालूभाईंचा सूर काही वेगळाच होता। मेरे को क्या धमकी दिया, कमिश्नर का फोन, ज्वाइंट सीपी का, डीसीपी का, रीजन का, मेरा दरवाजा रात भर आप पिटवा रहे हो। नहीं सर, बिल्कुल नहीं, आपने जो किया है वो अच्छा काम नहीं किया सर, बिल्कुल नहीं, मैं सुनूंगा ही नहीं, मेरे को हाथ मिलाना नहीं है। मेरा मर्डर करवा दो मेरे बाप बच्चों का, और क्या करोगे इससे ज्यादा। सर किरीट सोमैया, मनोज कोटक साहब, अमित साठम साहब को मिला, रात को मेरे को 12 बजे उठा के लेके गए डीसीपी ज्वाइंट सीपी से। नहीं सर, बिल्कुल नहीं, हमारे बच्चे हैं, ये लो मर्डर करवा दो, हमारे 4 परिवार हैं हम लोग। आप लोग मर्डर करवाने वाले हैं ना, मर्डर करवा दो, नहीं कोई जनता है, मर्डर करवा दो, मर्डर करवा दो साहब, मर्डर करवा दो, बस मर्डर करवाओ, हम लोग हमारा है यही पता, मर्डर करवा दो। आप सीएम साहब का नाम लेके मर्डर करवाओ हमारा। आपने मर्डर करने के लिए बोला, पुलिस को लगाया, मेरा घर रात भर पीटा है डॉक्टर साहब, मेरे रात भर घर पीटा, मेरा दरवाजा टूटे है। अरे चुप रहो, मुंबई कमिश्नर ने मेरे को बोला, लालूभाईंची आक्रमकता पाहून नवनाथ बन यांनी हात जोडून तुम्ही तुमचा प्रचार करा, आम्ही आमचा प्रचार करतो असं म्हणत तिथून काढता पाय घेतला। दरम्यान मानखुर्दच्या प्रभाग क्रमांक 135 मध्ये भाजपचे नवनाथ बन आणि अपक्ष लालूभाई यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। 2017च्या निवडणुकीत लालूभाई यांनी अपक्ष लढूनही दुसरं स्थान पटकावलं होतं, त्यामुळे त्यांची मोठी ताकद मानली जाते। यामुळेच भाजपच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला। भाजपचे नेते किरीट सोमैया, मनोज कोटक आणि अमित साठम यांनी रात्री उशिरा आपल्याला बोलावून घेतलं होतं असा दावा लालूभाईंनी करत काही गंभीर आरोप केले। सीनियर पीआई मधु घोरपड़े, उन्होंने मुझे कॉल किया कि आपका बैनर, आपकी जो निशानी वाली है, जो मंडप है, वो आप हटा लीजिए, नहीं तो आपके ऊपर गुना दाखिल करेंगे। मुझे ने तो यहाँ तक धमकी दिया, अगर तुमने वापस नहीं लिया नामांकन तो तुमको मुंबई शहर में रहने नहीं दिया जाएगा। तू एक भैया है, तू उत्तर भारत से आया है, तेरे को रहने नहीं दिया जाएगा यहाँ। डरने का जरूरत नहीं है। बाबा साहब ने जो संविधान बनाया, उस संविधान में सभी को आज़ादी है, कोई भी इलेक्शन लड़ सकता है। लेकिन भाजपा के लोगों को डर सिर्फ रंजीत वर्मा लालू भाई से है, इसलिए इतना प्रेशराइज कर रहे हैं वो लोग। और मैंने पूरी जिंदगी भाजपा का ही काम किया, लेकिन वो भाजपा उत्तर भारतीयों की नहीं है, ये किरीट सोमैया की दादागिरी है। दरम्यान या व्हिडिओच्या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे। तर लालूभाई यांच्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी मात्र अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही। नवनाथ बन यांच्यासाठी भाजप नेत्यांनी प्रभाग क्रमांक 135 मध्ये चांगला जोर लावलाय। त्यामुळे लालूभाई वर्मा यांचा भाजपच्या ताकदीपुढे टिकाव लागणार का, हे 16 तारखेला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।